की राजर्षी छत्रपती शाहू महाराज आम्हाला हेच शिकवलंय की आपल्यापेक्षा आपला माणूस मोठा व्हायला पाहिजे. म्हणून मी आज का आलोय? एवढ्या दुष्काळ भागात, इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आज रणजित देशमुखांनी केलेली धाडस, हे धाडसाला कुठेतरी शाबासकी मिळायला पाहिजे. माझ्यापेक्षा सुद्धा, या संभाजी छत्रपतींच्या पेक्षा सुद्धा हा माणूस मोठा व्हायला पाहिजे. जी शिवाजी महाराजांची कल्पना होती, जी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची संकल्पना होती, तीच संकल्पना घेऊन मी आज पूर्ण महाराष्ट्रात चाललोय. पण ती ताकद तुम्ही सगळ्या मंडळींनी द्यायला पाहिजे. हो, या महाराणा, या पिंगेच्या महाराणावर मी येताना विचार करतो, कुठं कारखाना आहे, कुठं काम चालू आहे, काय गाड्या दिसत नाहीत, काय नाही दिसत. एवढ्या महाराणावर तुम्ही सुदगिरी उभा करताय रणजित भैया, हॅट्स ऑफ टू यू. आणि मनापासून मी आपल्याला सांगू इच्छितो, एक चांगला उगवता तारा हा विधानसभेत कुठल्याही परिस्थितीत जाणं गरजेचं आहे. तुम्ही कुठलं चिन्ह घेतलं तर माझी अडचण आहे, पण अपक्ष राहिला तर संभाजीराजांना निश्चितपणे हाक द्या. कारण शेवटी आमचं काय, ज्या समाजाने तुम्हाला मोठं केलं असते, ज्या समाजाने तुम्हाला ताकद दिली असती, त्या समाजाला तुम्ही काही देणं लागतंय. या सामाजिक सोशल भावनेने तुम्ही काहीतरी समाजाला देणं लागतं. या दृष्टीने तुम्ही काम करायला लागलाय. मला आठवतंय 15-20 वर्ष आपली दोस्ती आहे, पण ती दोस्ती आता खऱ्या अर्थाने सामायिक रूपात होणं गरजेचं आहे. आणि मला फार अडचण होती आज मदनदादा इथं येणं, मला पोचणं मला अडचण होते. पण लोक काय म्हणणार? या मुलांनी धाडस केली 2 महाराजांना बोलवायचं. आम्ही आपलं साधं आहे, ते महाराजांचं ते आध्यात्मिकवर बोलतात, आम्ही आपल्या लोकांच्यात असतो, काहीतरी धक्केबुक्के पडतात, काहीतरी इकडे. पण हेतू काय होता? नाही आलो तर लोकांना चर्चा करायला. छत्रपती काय नुसते येतात, शब्द तर येतच नाही, फिरकतच नाहीत. मला इथून परभणीला जायचंय, उद्या नांदेडला जायचंय, पण इथं 2 मिनिटं काय असून दे, पण इथं यायला पाहिलंय. पण काय बघा ना, दुष्काळ भागात सुद्धा आजच पाऊस यावा. हा पाऊस हा शुभ आहे.